केरळमध्ये शिगेलाचं थैमान. कोझिकोडमध्ये एका मुलीचा मृत्यू, 20 जणांचा शिगेलाची लागण. शिगेलाच्या भीतीमुळे केरळमधील रेस्टॉरंट्स बंद. पॅसिफिक महासागरामध्ये सुपर एल निनोची सुरुवात. भारतामधील मान्सूनवर परिणाम होणार. देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जागतिक हवामान संघटनेचा इशारा. पेट्रोल डिझेल विक्री संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. कुठल्याही वाहनाला रोज 200 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल मिळणार नाही. किरकोळ पंपावरून खरेदी केलेल्या डिझेलच्या पुनर्विक्रीला मनाई. तृणमूल पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा. काँग्रेसनं राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. याआधीही प्रस्ताव दिला होता. नाना पटोले यांचं विधान. नाशिकचा तिढा मिटला तरी जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम. रेश्मा काळेंचा प्रचार दौरा सुरू. शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार मैदानात. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीमधल्या जाचकटी रद्द करण्याची मागणी. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील वादग्रस्त दस्त रद्द होण्याची शक्यता. शीतल तेजवानीकडून मालकी हक्काचा दावा मागे. फिरोजाबाद स्टेशनजवळ ट्रेनवर दगडफेक. कानपूर दिल्ली शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक. ट्रेनमधून मोहन भागवत प्रवास करत होते. होंदू अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील नेमणार असल्याची सध्या चर्चा. उद्या शासकीय आदेश निघण्याची सूत्रांची माहिती. भिवंडीमध्ये कापडाच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये 4 गाळे पूर्णपणे जळाले. सोनाळे गावच्या हद्दीतली घटना. फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिकेवर 2-0 दणदणीत विजय. सलामीच्या सामन्यातील अपयशाची मालिका खंडित. झी 24 तासवर पहा विशेष कव्हरेज. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो वजनाचा सोन्याचा कळस. कळस बसवण्यासाठी 40 कर्मचारी आणि क्रेनची मदत.